हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण मुखवास कशी बनवायचे ते बघून घेऊया। एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे। हा मुखवास जेवण झाल्यानंतर थोडीशी खाल्ले तर खूपच छानपैकी डायजेशन करते। तुम्ही नक्की हा रेसिपी ट्राय करा। चला तर मग हा मुखवास कशी बनवायचे ते बघून घेऊया। आजची रेसिपी सुरू करूया। पहिला तरी इथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये थोडीशी पाणी टाकून घेतले आहे, तुम्ही इथे बघू शकतात। आता पाणीमध्ये अर्धा फोडीचा लिंबूचा रस टाकून घेऊया। लिंबूचा रस तुम्हाला जास्त आवडत असले तर तुम्ही पूर्ण एक लिंबूचा रस पण टाकू शकतात। आणि एक छोटा चम्मच हळद टाकून व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण मीठ टाकून घेऊया। इथे मी 2 छोटा चम्मच मीठ टाकतोय। मीठ टाकल्यानंतर मीठ पण व्यवस्थित पाणीमध्ये मेल्ट व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपण असंच चमच्याने मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकतात। मीठ व्यवस्थित मेल्ट झालेले आहेत पाण्यामध्ये। आता आपलं मिश्रण रेडी आहे। नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया आपण। इथे मी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवले आहेत गरम करायला। गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 कप बडीशेप टाकतोय। हा बडीशेप कच्ची आहे। छानपैकी आपण हा बडीशेप फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून घेताना गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच व्यवस्थित हा बडीशेप परतून घ्यायचे। साधारण 1 मिनिट तरी व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। तुम्ही इथे बघू शकतात बडीशेपचं थोडीशी कलर चेंज झाले आहेत आणि 1 मिनिट झाले आहेत। आपला बडीशेप फ्राय करून घेतले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया। आता अर्धा कप तीळ टाकून घेऊया भाजून घ्यायच्यासाठी। त्याच्यामध्येच 5 ते 6 चम्मच अजवाइन टाकून घ्या। अजवाइन तुम्हाला जास्त आवडत असले तर तुम्ही अर्धा कप तीळ आणि अर्धा कप अजवाइन पण टाकू शकतात। आणि दोन्ही पण व्यवस्थित 1 मिनिट भाजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून। आता आपला तीळ आणि अजवाइन भाजून घेतले आहेत। तीळ आणि अजवाइन 1 मिनिट व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हा भाजून घेतले आहेत ना बडीशेप, ते पण टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि व्यवस्थित तिन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे। तीळ आणि अजवाइन बडीशेप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे। गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून आता छानपैकी परतून घ्यायचे तीळ, अजवाइन आणि बडीशेप। आणि फ्राय करून घेताना आपण वाटीमध्ये असं मिश्रण करून घेतले आहेत ना, ते बडीशेपवरती टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे। सगळ्याकडे लागायच्यापर्यंत व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। हा मिश्रण टाकल्यानंतर थोडीशी बडीशेप वल्ल राहते, ते पूर्ण ड्राय व्हायच्यापर्यंत असंच आपण फ्राय करून घ्यायचे। बाकीचं पण वाटीमधून हा मिश्रण टाकून घ्यायचे। आता पूर्ण टाकल्यानंतर पूर्ण हा बडीशेप, तीळ आणि अजवाइन व्यवस्थित ड्राय व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपण असंच फ्राय करून घ्यायचे। हळद वापरल्यामुळे बडीशेपला किती छानपैकी कलर आले आहेत, म्हणून तुम्ही इथे बघू शकतात। आता आपलं पूर्ण बडीशेप, तीळ आणि अजवाइन ड्राय झाली आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। एक प्लेट किंवा मोठ्या ताटामध्ये आता आपण थंड करायला टाकून घेऊया। पूर्ण थंड झाल्यानंतरच एक एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं। गरम असताना टाकले तर परत वातड होते। आता वरतून थोडीशी मी कलरफुल हा बडीशेप टाकतोय। वरतून हा कलरफुल बडीशेप टाकल्यामुळे खूप छानपैकी दिसतोय आणि खायला पण थोडा चवीला चवदार लागतोय। जर तुम्हाला हा गोड बडीशेप नाही आवडत असले तर तुम्ही नाही टाकले तर पण चालेल, काही हरकत नाही। अशी पण खाल्ले तर खूपच छान लागतोय। रोज जेवण झाल्यानंतर तुम्ही थोडेसे हा बडीशेप खाल्ले तर खूप छानपैकी डायजेशन करतोय। तुम्ही नक्की ट्राय करा, इझी रेसिपी आहे। तुम्हाला हा रेसिपी आवडले असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते, ते पण दाबायचं विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।